या उत्सवाच्या माध्यमातून त्या भारतीयांना एकत्र आणून स्वातंत्र्याची रणनीती बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचीच रणनीती आणि गणेशोत्सव यांचे गीत घेऊन येत आहेत इयत्ता तिसरीचे विद्यार्थी. गीताचे बोल आहे या रे या सारे या. तुम्हाला विनम्र श्रद्धांजली. तुमची शेंगांच्या टरफलांची गोष्ट आठवली. सध्या लोक काहीही खातात आणि टरफल इथे तिथे टाकत नाहीत, तर तीही खाऊन टाळक. आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरोसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठले टिळक आणि कुठलं काय. तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक. 1800 शतकाचा पूर्वार्ध ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात प्रथम पाऊल टाकलं ते व्यापाराच्या बहाण्यानं. पण काही वर्षातच ते पाऊल घट्ट रोवलं ते ब्रिटिश सरकारच्या स्थापनेनं. जम बसल्यावर ब्रिटिश सत्तेनं स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या झुंजणाऱ्या भारतीयांवर अनन्वित जुलूम अत्याचार केले. जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद. पण या साऱ्याला पुरून उरले अंगात क्रांतिकारकांचं रक्त सळसळणारे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अखंड हिंदुस्थान. हा अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर या अखंड हिंदुस्थानशी लढणं ब्रिटिशांना केवळ अवघडच नाही तर अशक्य होऊन जाईल. कोण कुठला आहे हा इंग्लंड देश. आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. आता एकतर मरा नाहीतर मारा. नाम प्रभूचे गाऊ
गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. रसिकजन हो, आपण आता मुक्तांगणच्या पाखरा